नमस्कार कामगार मित्रांनो, बघा आता इमारत व इतर कल्याणकारी बांधकाम कामगारामार्फत शासन काय करत आहे, खूप मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या वेगवेगळ्या काय करत आहे, योजना आखत आहे. आणि त्यामध्ये मग ज्या कल्याणकारी योजना येतात कामगारांसाठी, कामगारांच्या पाल्यासाठी, मग कामगारांच्या स्वतःसाठी, अशा अनेक योजना काय करत आहे शासन देत आहे. कामगारांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर काय केले जातात, सुविधाही दिल्या जातात. आणि बऱ्याच कामगारांनी ह्या सुविधेचा काय केला आहे, लाभ उचललेला आहे, लाभ घेतलेला आहे. त्याचा थेट जे बेनिफिट आहे ते सर्व काय केलेलं आहे, उचललेलं आहे, घेतलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणावर कामगारांनी ह्याचा फायदा उचललेला आहे. आणि त्यामुळं मग आणखीन एक नवीन योजना आता पाठीमागे 1-2 महिन्यापूर्वी चालू केलेली आहे. भांडे संचचे ते एक भांडे संचचे, पण पहिला जो भांडे संच होता तो वेगळा आहे. आणि आताच्या नंतर तुम्हाला जो भांडे संच काय केलेला आहे, सेन्सेट किट आहे ती सर्वांना काय करणार आहे, तर शासन कामगारांना दिली जाणार आहे. मग त्यामध्ये तुमचं पाणी फिल्टर असेल, त्यानंतर धान्य ठेवायची कोठी असेल, 2 डबे, मोठी पेटी, चटई, ब्लँकेट, अशा विविध प्रकारच्या काय केलेल्या आहेत वस्तू शासनाने काय केलेल्या आहेत कामगारांसाठी दिलेल्या आहेत. आणि मग त्या वस्तूचं पाठीमागच काय केलं होतं, काही ठिकाणी वितरणही चालू होतं. काही जिल्ह्यामध्ये कामगारांना ह्या वस्तू भेटल्याही होत्या. त्यानंतर मध्यंतरी आचारसंहिता आली आणि आचारसंहिता आल्यामुळं मग त्याच्यामध्ये परत काय केलं आहे, मोठ्या प्रमाणावर खंड पडल्यानंतर आणखीन ही योजना काय केलेली आहे, परत काय केलेली आहे, चालू झालेली आहे. मग जे नोंदणीकृत बांधकामगार असतील त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. कारण तुम्ही काय करू शकता, याची नोंद करू शकता. मग जवळच्या सेतू सुविधा केंद्रावर जाऊन ऑनलाईन करायचं आहे तिकीट. आणि ही पूर्णपणे फ्री आहे. नाहीतर मग तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे, तिथून तुम्ही काय करू शकतात, आपला जो 12 अंकी जो MH नंबर आहे ना, तो MH नंबर तो काय करायचा आहे, टाकायचा आहे, OTP व्हेरीफाय करायचा आहे. त्यानंतर आपल्याला मग काय करायचं आहे, ज्या दिवशी जायचं आहे ना, त्या दिवशी तारीख बुक करायची आहे आणि प्रिंट घ्यायची. प्रिंट घेऊन मग तिथं जाऊन आपण काय करायचं आहे, किट आपली हस्तगत करायची आहे. सोपी योजना आहे. कोणालाही ₹1 न देता कोणत्याही एजंटला ह्याच्यामध्ये 1050 असं 1100, 800, ₹900 हे जे एजंट काय करत आहात, ह्या किटसाठी पैसे मागत आलेले आहेत. पण कुणीही कोणत्याही कामगारांनी ₹1 काय करायचा आहे एजंटला न देता ह्या किटीचं स्वतःच काय करायचं आहे, आपल्या मोबाईलद्वारे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आणि मग तिथं जाऊन आपली किट हस्तगत करायची आहे. पण त्याला बांधकाम कामगार जो आहे त्याची नोंदणी चालू असणं आवश्यक आहे. आणि ह्या अगोदर जे भांडे संच भेटलेला आहे ना, मग तुम्हाला कढई, डबे, कुकर, त्याचा काही विषय नाही. तो जे भेटला आहे तरी परत ही एक वेगळीच योजना आहे. त्याच्यामध्ये मग ही सर्वांनाच काय करणार आहे, भेटणार आहे, मिळणार आहे. ती भेटली तरी ही परत एक किट काय होणार आहे, त्याच कामगारांना काय करणार आहे, मिळणार आहे. आणि काही कामगारांना पेटीही मिळाली नाही, तो भांडे संचही नाही. आणि मग ह्या तिन्ही वस्तू, तिन्ही संच काय होणार आहेत, मिळणार आहेत. पण त्यासाठी तुमची नोंदणी अद्ययावत असणं आवश्यक आहे. कारण तुमचं जर रिन्युअल नोंदणी जर बंद पडलेली असली ना, तर तुम्हाला ते अगोदर चालू करून घ्यावं लागेल. आपल्या जवळच्या महाBOC कार्यालयाला जाऊन भेट द्यावं लागेल. मग तिथं चालू करून घ्यावं लागेल आणि चालू झाल्यानंतर मग ते नोंदणी रिन्युअल जे आहे ते व्यवस्थित प्रकारे करून घ्यावं लागेल तुम्हाला. आणि मग करून घेतल्यानंतर मग तुम्ही तो काय होणार आहे, तर किटसाठी पात्र होणार आहेत. त्यासाठी तुम्ही जे नोंदणी केलेली आहेत, ज्यांची नोंदणी चालू आहे, अशांना ही किटची योजनेचे काय झालेली आहेत, फॉर्म आता सध्या चालू झालेले आहेत, ऑनलाईन करण्यासाठी सुरू झालेले आहेत. मग तुम्ही काय करू शकता, लवकरात लवकर ऑनलाईन करून घेऊ शकता. आणि ही जी किट आहे ना, किट काय करायची आहे, कामगारांनी हस्तगत करायची आहे. कारण शासन काय करत आहे, खूप मोठ्या प्रमाणावर कामगारावर खर्च करत असल्या कारणानं ही एक चांगली योजना काय केलेली आहे, आणलेली आहे. आणि मग जे नोंदणीकृत बांधकामगार असतील त्यांनी अनेक प्रकारच्या अशा कल्याणकारी कितीतरी योजना आहेत. मग तुमच्या मुलांना असतील, मुलींच्या लग्नासाठी आहेत, त्यानंतर कामगाराच्या स्वतःच्या लग्नासाठी आहेत, त्यानंतर आरोग्यविषयक आहेत, असे वेगवेगळे. त्यानंतर कामगार मृत्यू पावल्यानंतर हे आहेत. अशा अनेक हजारो योजना आहेत. कारण जे कामगाराचे पाले शिकत असतील, 2 पाल्याला यांचा लाभ मिळतो ना या योजनेतून, तर त्यासाठी मग या 2 पाल्याचं तुम्ही मग कोणत्याही वर्गाला शाळा शिकत असताना त्यांना स्कॉलरशिप भेटते. तुमचा 1ली ते 6वी 8वीपर्यंत असेल, नंतर 9वी 10वी असेल, 11वी 12वी,
त्यानंतर पदवीला असेल, तुमचा डिग्री डिप्लोमा असेल, अभियांत्रिकी असेल किंवा मग वैद्यकीय असेल, अशा वेगवेगळ्या तुम्ही क्षेत्रामध्ये जे शिक्षण घेतात त्यांना त्या क्षेत्राच्या हिशोबाने मग तुम्हाला काय भेटत आहे, स्कॉलरशिप भेटत आहे. अशा वेगवेगळ्या अनेक योजना आहेत यामध्ये. मग तुम्ही बांधकाम कामगारामधल्या योजना घेऊ शकतात. तर चला, ही किटविषयी माहिती होती. थोडीशी आपण काय किटविषयी माहिती घेतली आहे. जे अद्याप किट उपलब्ध म्हणजे घेतली नाही अशा कामगारांनी काय करायचे आहे, ही किट काय करायची आहे, आपली हस्तगत करून घ्यायची आहे. ही एक चांगली शासनाने काय केलेली आहे, योजना आणलेली आहे, राबवत आहे. आणि सध्या ही आचारसंहितेच्या काळामध्ये बंद केलेली होती, तात्पुरती स्टॉप केलेली होती. परत काय केलेली आहे, आता चालू झालेली आहे ऑनलाईन करण्यासाठी. मग तात्काळ आपलं काय करायचं आहे, स्वतःचं जे आहे ते एम-एच नंबर टाकून, पावतीवर आहे बघा तो नंबर टाकून तुम्ही काय करायचं आहे, ऑनलाईन करून घ्यायचं आहे. ऑनलाईन केल्यानंतर मग परत तुम्हाला तो तारीख, ज्या दिवशी तारीख बुक केली आहे त्या दिवशी जाऊन तुम्ही तुमचा जिथं कॅम्प आहे ना, जवळ तुम्हाला जिथं कॅम्प आज वाटत असेल तिथले कॅम्प तुम्हाला काय केला जाईल, ऑनलाईनमध्ये दाखवलं जाईल. आणि मग तात्काळ तुम्ही तिथं जाऊन आपली किट एक लगेच हस्तगत काय केली जाते, हस्तातच तुम्हाला काय केली जाते, कामगाराच्या दिली जाते. हे सर्व कामगारांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. विनाशुल्क आहे, 1 रुपया कुणालाही न देता बिना एजंट लावता काय केले आहे, ऑनलाईन पद्धतीची काय केली आहे, योजना आणली. कारण पहिलं कसं होतं, ऑफलाईन होतं. त्यानंतर मग परत ऑफिसमध्ये जाऊन ऑनलाईन करायचं. तिथून पुढं मग साऱ्या अनेक अडचणी वगैरे, त्यात एजंट आले. पण आता शासनाने काय डायरेक्ट वेबसाईटवर जाऊन काय करायचं आहे, ऑनलाईन करायचं. ऑनलाईन करून मग आपले ते तारीख बुक करायची, आपल्याला कोणत्या दिवशी जायचं आहे, कोणत्या दिवशी जागा रिक्त आहेत, आहे का नाही. त्यामुळं मग ही सोपी योजना आली आणि एजंटला पैसे द्यायची गरज आता पडत नाही. डायरेक्ट काय झालेलं आहे, व्हायला लागलेलं आहे. त्याच्यामुळं मग कोणत्याही कामगारांनी एजंटला पैसे वगैरे देऊ नये. डायरेक्ट स्वतःच्या मोबाईलवर ऑनलाईन करायचा आणि तिथं जाऊन आपली काय करायची आहे, भांडे किट हस्तगत करायची आहे. ही एक चांगली योजना शासनाने काय केली आहे, भांडे किट योजना राबवत आहे. धन्यवाद.